नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जंतर मंतरच्या निमित्ताने मोदींनी तिथे आलेले जे तरुण होते, खास करून जे विद्यार्थी होते, त्यांना माफ करा. ते मार्ग चुकलेले आहेत. त्यांना योग्य त्या मार्गावर आणण्यासाठी मदत करा. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना शिक्षेची गरज नाहीये. अशी एक मॉरल हाय ग्राउंड म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तशी भूमिका घेऊन त्या सगळ्यांना वेळीच सावरण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्याच्यावरती टीका केली, की इतकं बीभत्स, अभद्र अशा शब्दामध्ये हे विद्यार्थी तिथे बोलत होते आणि ह्यांना तुम्ही माफ करता? मग नेमकं पकडणारा तरी कोणाला? मित्रांनो, मोदी हे 10 पावलं पुढचं बघत असतात आणि त्यांच्यापर्यंत ज्या बातम्या येत होत्या, त्या बातम्या काहीतरी वेगळं सांगत होत्या. आणि म्हणूनच मोदींनी हे पाऊल घेतलं आणि त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडली. मला वाटतं त्यांचा तो रील आल्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ दाखवायचं अ, जनता थांबली. बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला दिसेल, की आता कोणीही त्यांचे ते जे अभद्र भाषेतले जे व्हिडिओ होते, ते आज सर्क्युलेट होत नाहीयेत किंवा त्यांच्यावरती अत्यंत कडवी अशी टीका सुद्धा होत नाहीये. बोचट होऊन गेलेली आहे धार सगळी. कारण मूळ तक्रारकर्ताच मूळ मोदी होते असायला पाहिजे होते. कारण अभद्र भाषेत टीका कोणावर होत होती? मोदींवर होत होती. आक्षेप त्यांचाच नसेल, तर मग पुढचा काय हा प्रश्न होता. त्याच्यामधले काही जे हिंसक झालेले होते आणि पोलिसांवरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करत होते. अशा विद्यार्थ्यांचं काय वगैरे, वगैरे प्रश्न सगळेजण विचारतायत. पण 2 मिनिटं थांबून विचार करा. मला सुद्धा तुमच्या सगळ्यांसारखंच वाईट वाटलं, की या विद्यार्थ्यांवरती काहीच करायचं नाही. असं मोदी का म्हणतायत? पण तुमच्या लोकांसारखा विषाद माझ्या मनात जरी असला तरी देखील कदाचित मी थोडं जास्त वाचत असेन किंवा इतरत्र बातम्या काढायचा प्रयत्न करते. सोशल मीडियामध्ये लोक काय लिहितायत, बोलतायत त्याचा मागोवा घेते, तेव्हा माझ्या लक्षात येतं. प्रत्येक वेळेला झालेलं आहे. गेली 12 वर्ष मोदींचं जे निदान आहे ते अचूक ठरलेलं आहे. कदाचित त्यांच्याकडे जास्त माहिती असते आणि त्यावर आधारित ते जो निर्णय घेतात, ते एकदम बरोबर असल्याचं आपल्याला काही महिन्यांनंतर त्याचा उलगडा होतो. हे शाहीन बाग आंदोलन बघा. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन बघा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की त्या वेळेला आपल्याला असाच राग आलेला होता. हे कसलं बांगड्या बसलेलं सरकार इकडे आहे आणि ते ॲक्शन का घेत नाही? तुम्हाला साधे हे निदर्शक आठवता येत नाही? टीका सगळेजण करत होते. पण मोदी शांत राहिले तेव्हा सुद्धा आणि मोदी आता सुद्धा हिंसा झाल्यानंतर सुद्धा शांत राहून बघतायत. आणि हा मला एक मोठा संकेत वाटला. ताबडतोब ही बातम्या यायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आलं, की ह्या बातम्या आपण आज वाचतोय, पण मोदींसमोर त्या बातम्यांचं जो जिस्ट आहे, थोडक्यातल्या बातम्या त्या या अगोदर बऱ्याच आधी पोहोचलेल्या असणार. सर्वात महत्वाची बातमी आली ती राजस्थानमधून. राजस्थानच्या श्रीगंगानगर या गावाजवळ एक फॅक्टरी मिळाली. या फॅक्टरीमध्ये गणवेश बनवले जात होते. हे गणवेश कोणाचे होते? ते गणवेश अशा पद्धतीने बनवले जात होते, की तो गणवेशधारी जर तुमच्या समोर आला, तर तो तुम्हाला कदाचित भारतीय लष्कराचा जवान वाटेल. कदाचित रॅपिड ॲक्शन फोर्स ज्याला आरएएफ आपण म्हणतो, त्यांचा गणवेश घालून हा माणूस आपल्या समोर आलाय असं वाटायला. कदाचित बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा गणवेश घालून आलाय किंवा कदाचित सीआरपीएफ ज्याला सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आपण म्हणतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे गणवेश बनवणारी अख्खी फॅक्टरी श्रीगंगानगरमध्ये पोलिसांनी हुडकून काढली. ही बातमी नेमकी कोणी आणि कशी दिली, हा सुद्धा बघण्याचा प्रकार असेल. मला खात्री आहे, की ही सूत्र जी असतात तिथून आणि मग हे गणवेश कशासाठी वापरले जात होते माणूस? कशासाठी वापरायचे? तुमची माझी दिशाभूल करण्यासाठीच ना. असा माणूस हा फायरिंग करताना त्याचा व्हिडिओ घ्यायचा आणि मग तो सोशल मीडियामधून व्हायरल करून टाकायचा.
की तुमचं आणि माझं मत काय बनलं पाहिजे, की गोळीबार तर पोलिसांनी केला, गोळीबार तर सीआरपीएफनी केला, आरएएफनी केला, भारतीय जवानांनी केला. हे सगळं तुम्हाला आणि मला पटवायचं कसं? तर तो व्हिडिओ समोर टाकायचा. इतकंच नाही, गणवेश घातलेला जो माणूस असतो, त्याला प्रवेश कुठपर्यंत मिळू शकतो विचार करा. असा प्रवेश करणारा माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो, तो काय माहिती काढू शकतो, तिथे नेऊन काही सबस्टन्स ठेवू शकतो आणि त्याचा स्फोट सुद्धा घडवून आणू शकतो. कारण त्याच्यावर कोणी संशय घेणार नाही, त्याच्या अंगावरती गणवेश असतो. तेव्हा तो गणवेश आहे, हे काही नवीन तंत्र नाही अजिबातच. हे तंत्र माओवादी सुद्धा वापरत आलेले आहेत. ते स्वतःसाठी गणवेश बनवायचे आणि ते अशा प्रकारचे गणवेश बनवून सुद्धा घेत होते. तेव्हा हे तंत्र नवीन बिलकुल नाही. पण जंतर-मंतर निदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा गणवेश बनवणारी फॅक्टरी धुंडाळली जाते आणि तिच्यावरती ॲक्शन सुरू होते, त्याचा गंभीर अर्थ काय हा तुमच्या लक्षात आला पाहिजे. राजस्थान हे दिल्लीपासून फार दूर नाहीये. जवळचं स्टेट आहे एकदम. दुसरी बातमी आली ती अर्थातच वेस्ट बेंगॉलमधून. पश्चिम बंगालमध्ये एसटीएफनी काही माणसं पकडली आणि या माणसांनी दिलेली जबानी ऐकल्यानंतर सगळ्यांचे होश उडगळे म्हणतात ना, तशी अवस्था झाली. यांनी जी जबानी दिली त्याच्यात त्यांनी सांगितलं, की जयेशची काही माणसं घुसवण्यात आलेली आहेत आणि त्यांना असं सांगितलेलं होतं, की कुठूनही तुम्ही गणवेश असा मिळवा, त्या गर्दीमध्ये मिसळून जा आणि तिथे मग गोळीबार करा किंवा तिथे तुमचे जे काही बॉम्बस्फोटाचं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं, अशा प्रकारच्या घटना ह्या त्या गर्दीत घुसून तुम्ही घडवून आणा, असे आदेश दिले गेलेले होते. आता ही जबानी जी आहे, ती कोणी नोंदवली? ती पश्चिम बंगालमध्ये नोंदवली गेली. एसटीएफनी नोंदवली. ही बातमी इफ आय एम नॉट मिस्टेकन 1 किंवा 3 ऑगस्टची बातमी आहे ही. तेव्हा ही नव्या बातम्या ज्या येतायत तेव्हा तुम्हाला कळेल, की नेमकं काय घडवायचं होतं. एक्झॅक्टली हीच परिस्थिती बांगलादेशात नव्हती का? शेख हसीना आजही आपल्याला सांगतात, आम्ही गोळीबाराचे आदेश दिलेलेच नव्हते. पोलिसांनी गोळीबार करा सांगितलेलं नव्हतं. तिथे लष्करी जवान आम्ही पाचारण केलेले नव्हते. पण गोळीबार तर झाला. विद्यार्थी तर मेले आणि त्या गोळीबारात मेलेल्या विद्यार्थ्यांचं निमित्त करून देशामध्ये सत्ता पालटली गेली. नेपाळमध्ये हेच झालं होतं. नेपाळमध्ये सुद्धा स्नायपर कुठे बसलेले होते माहिती नाही. अजूनही कोणाला कदाचित कळलं नसेल. त्या स्नायपर्सनी आपला डाव साधला. त्यांनी तिथे गोळीबार केला. त्याच्यात जे विद्यार्थी मेले त्याच्यामधून आंदोलन आणखी पेटलं, अधिक उग्र झालं, चिघळलं. दिल्लीमध्ये काय झालं असतं कल्पना करा तुम्ही. अशा प्रकारे स्नायपर्स कुठे-कुठे बसवले गेलेले होते. हे आपण ओळखू तो एरिया तुम्ही कल्पना करा तिथे 26 जानेवारीला जेव्हा सुरक्षा सगळी आयोजित केली जाते ना, त्यावेळेला कनॉट प्लेस आणि तिकडच्या सगळ्या बिल्डिंग मधली सगळी कामं शून्यवत होतात. तिथे कोणीही काम करू शकत नाही. सगळीकडे आधीचे 3 दिवस पूर्ण बंदोबस्त असतो. ऑफिसेसना रजा मिळते. कोणीही तिथे येऊ शकत नाही. कारण त्या परिसरामधल्या कुठल्याही बिल्डिंगच्या टपावर तुम्ही गेला, तर तिथून थेट नजरेच्या टप्प्यामध्ये कर्तव्यपथ येत असतं. कोणीही गोळीबार करू शकतो. टपावर जाऊन असेल, खिडकीतून सुद्धा करू शकेल. तेव्हा ही काळजी 26 जानेवारीसाठी घ्यावी लागते. त्या कनॉट प्लेसमध्ये हे आंदोलन होत होतं. त्यावेळी ऑफिस काही बंद केलेली नव्हती. तिथे जो मोठा शॉपिंग एरिया आहे, तो कोणी बंद केलेला नव्हता. म्हणजे सामान्य लोकांची ये-जा चालू होती. अशा ठिकाणी स्नायपर बसवणं सोपं होतं. स्नायपर जर का हुडकून काढायचे झाले, तर त्याच्यासाठी मोठं काम हातामध्ये घ्यावं लागलं असतं. आणि ते सगळं करण्याच्या पेक्षा आंदोलन कसं फिजल आउट होईल ह्याच्याकडे मोदींनी लक्ष दिलं. अशा प्रकारचे जर का इन्सिडेंट तिथे घडले असते, तर भारतभर आंदोलनं चिघळायची, पसरवायची आणि तिथे अशा घटना घडवून आणायच्या याची पूर्ण तयारी या लोकांनी केलेली असेल, असं तुम्ही आणि मी का गृहीत धरायचं नाही?
आज जर का आपल्याला हे सगळं स्वरूप कळतं आहे या आंदोलनाचं, तर ते स्वरूप तुम्हाला आणि मला 8-10 दिवसापूर्वी माहिती नव्हतं. पण मोदींना जरूर माहिती असेल. आणि म्हणून त्यांनी जी उचलायची ती पावलं उचलली. ह्याचा अर्थ असा आहे, की विद्यार्थ्यांना माफ का करावं? विद्यार्थ्यांना वापरलं जातंय. विद्यार्थ्यांना वापरलं जातंय. ते खरे कल्प्रिट नाहीत. खऱ्या कल्प्रिट्स पर्यंत तुम्ही जर का अशा हजारो विद्यार्थ्यांच्या केसेस चालवा म्हणून पोलिसांना सांगितलं, तर अख्ख्या पोलिसांची शक्ती जी आहे, ती सगळी ह्या निरुपद्रवी, उपद्रवी म्हणा त्यांना फार तर, अशा विद्यार्थ्यांच्या मागे लागेल आणि जे खरे कल्प्रिट आहेत, ते अजूनही मोकळे राहतील. त्यांना कोणी पकडायचं मग? संपूर्ण पोलीस दलाची शक्ती कोणाच्या मागे लावली पाहिजे? ती लावली पाहिजे त्या दहशतवाद्यांच्या. आणि त्या दहशतवाद्यांच्या मागे लागायचं असेल तर या ज्या चिरकुट केसेस आहेत, त्या त्यांचा पाठपुरावा करू नका, हे जाहीरपणे सांगण्याची गरज होती. तेच मोदींनी केलं. तेव्हा आपल्याला जेव्हा असं वाटत असतं, की मोदी लोटांगण घालतात, तेव्हा ते खरे लोटांगण घालत नसतात. ते अशा पद्धतीने तुम्हाला घटना दाखवायचा प्रयत्न करतात, की त्याचं मर्म तुम्हाला कळावं. पण मर्म जर का आपल्याला कळलं नसेल, तर आपण निदान 1 आठवडा थांबायची तसदी यावी, असं मला जरूर वाटतं. या ज्या घटना समोर आलेल्या आहेत, ह्या इतक्या सोप्या नाहीयेत. तुम्हाला आठवत असेल, की लाल किल्ल्यावरचा सुद्धा जो प्रकार घडला आणि त्या गाडीमध्ये स्फोटकं ठेवलेली होती, तिचा स्फोट झाला. ऐन ट्रॅफिकच्या काळामध्ये आणि पीक अवर्समध्ये संध्याकाळची वेळ होती, त्यावेळी तो स्फोट झाला. त्याच्यावरून धागेदोरे सांभाळत पोलीस कुठपर्यंत पोहोचलेले होते तुम्ही लक्षात घ्या. जवळ-जवळ कित्येक डॉक्टर्स त्या सगळ्या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आले. ते काय करत होते हे सगळं उघडकीला आलं. डॉक्टरांचं जाळं कसं पसरवलेलं होतं, ते नेमके काय कारवाया करत होते, पेशंट्सना कसे वागवत होते, ही सगळी चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. ती का येऊ शकली? कारण ते जे नेटवर्क आहे, त्या नेटवर्कच्या मागे सगळे पोलीस दलं लागली. जम्मू काश्मीरचे लागले होते, हरियाणाचे लागले होते, उत्तराखंड लागला, उत्तर प्रदेश लागला. संपूर्ण देशभरचे पोलीस दल जे आहे ते एक दिलाने त्याच्यावर काम केलं. त्यावेळी हा सगळा कट उघडकीला येऊ शकला. आणि मग हेच जर का आता जंतर मंतरच्या मागचा खरा छुपा चेहरा कोण आहे, हे जर का तुम्हाला बघायचं असेल, तर ते विद्यार्थ्यांना थोडे दिवस बाजूला ते काही स्वतःहून हातामध्ये बॉम्ब घेऊन येणार नाहीयेत. त्यांच्या हातामध्ये बॉम्ब देणारा कोणतरी आहे. मला वाटतं त्या एका सिनेमाचं वर्णन भाऊ नेहमी करतात ना, की तो समोर भांडी मारत जातो आणि त्याला थोड्या का वेळाने लक्षात येतं, की अरे माझ्या हातात भांडी येतायत कुठून? त्या भांडी देणारा कोणीतरी मागे उभा आहे. तो बिनउभाटा भांडा हातात देतो आणि तो भिरकावून लावतोय. भिरकावून लावणारा तुम्हाला दिसतोय. मागे उभा असलेला त्याच्या हातात भांडी देणारा तुम्हाला दिसत नाहीये. तो जो आहे ना, तो चवताळलेला आहे. तो का चवताळलाय आपल्याला माहितीये. एफ-सी-आर-एच्या अमेंडमेंट्स येतायत आणि ते सगळं त्यांना पचवणं अवघड झालेलं आहे. हे अवघड झालेलं जे आहे काम त्याच्यासाठी लोकांना भडकवायचं. उत्तम कारण शोधून काढायचं, ज्याच्यामागे जनशक्ती उभी करायची आणि ती जनशक्ती उभी राहिली, की आपले स्नायपर्स उभे करायचे आणि पुढचा खेळा जो आहे, तो तर ठरलेला आहे. हे टेक्निक आहे. धिस इज अ टेक्निक. म्हणजे याच टेक्निकनी ते प्रत्येक देशामध्ये काहीतरी हाहाकार करायला बघतायत. इट वॉज अ कलर रिव्होल्यूशन फॉर इंडिया. आणि मोदींच्या जागरूकतेमुळे केवळ मोदींच्या म्हणणार नाही, आपल्या तपास यंत्रणा त्यांनी तेवढंच सक्षमपणे काम केलं. मोदींनी त्यांनी आणलेल्या माहितीवरती योग्य निर्णय घेतला. तुम्हाला आणि मला पटवण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी मोदी म्हणतात त्याच्या मागे आपण जनशक्ती उभी केली नाही, तर सरकार ज्या काही कारवाया करेल ना, त्या सुद्धा ओमपच ठरतात. तेव्हा त्याच्या मागे शक्ती लावण्याची गरज आहे. शक्ती तुम्ही म्हणजे ते कसं आहे, की तुमच्या घराला कोणीतरी आग लावून पळालेलं आहे आणि मग कोणीतरी ते जे चिलट चोर असतात ना, ते आतमध्ये येतात. कोण बॅग चोरून नेतंय, कोण खुर्ची चोरून नेतोय. त्यांच्या मागे तुम्ही लागणार ना, की तुमच्या घराला आग लावली त्याच्या मागे लागणार आहात. विचार करा. व्हॉट इस युअर प्रायोरिटी? ती प्रायोरिटी मोदींनी पाळली आणि ती पाळण्यासाठी त्यांना उसंत हवी होती. ती उसंत हवी होती म्हणून आंदोलन पुढे चिघळणार नाही याची काळजी ते घेत होते.
प्रत्येक वेळेला मी म्हणते, की आपण असे फसतो कसे? आपल्याला कुठेतरी असं का वाटत नाही, की हा माणूस तिथे बसलेला आहे. दिवसाचे 22 तास अहोरात्र काम करतोय आणि त्याच्या मनामध्ये फक्त देशहित आहे. त्यांना खिशामध्ये काहीही टाकून बाहेर पडायचं नाहीये. ना त्यांच्यासाठी, ना कुटुंबियांसाठी. मग कुठेतरी आपण असा विचार करू, की त्यांनी जर का पाऊल उचललेलं असेल, तर ते कदाचित देशहितासाठी असेल. मला माहिती नसेल. मला ती पार्श्वभूमी माहिती नाही, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन. मोदी चुकू शकतात, मान्य आहे मला. पण चूक करू तर द्या त्यांना मित्रांनो. गेल्या 12 वर्षात तर तुम्हाला असं दिसलं नाही, की त्यांनी चूक केली म्हणून. सहकाऱ्यांवरती ते विश्वास का ठेवतायत? धर्मेंद्र प्रधानांवर शेवटपर्यंत विश्वास का ठेवलेला होता? कुठेतरी काहीतरी घडतंय मित्रांनो आणि ते आपल्यापर्यंत येत नाहीये. त्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे, तो मी गडकरी आणि E20 अ, ची जी कॉन्स्पिरसी तयार झालेली आहे, आज तुम्हाला ती कॉन्ट्रोव्हर्सी वाटते, पण ती सुद्धा कशी कॉन्स्पिरसी आहे, हे बघण्यासारखी गोष्ट आहे. त्याही गोष्टी आता बाहेर येतायत. कुठल्याही मीडियाने तुम्हाला काही दाखवलेलं नाहीये. आय कॅन टेल यू विथ कॉन्फिडन्स नाऊ. माझ्यापर्यंत 2 रिपोर्ट आलेले आहेत आणि ते रिपोर्ट घेऊन तो व्हिडिओ तुमच्यासमोर आणीन. तो निश्चित बघा. हाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.